केळीचं झाड ही अशी वनस्पती आहे, जी वनस्पती आजीबाई स्वतः तिच्या परसबागेमध्ये लावत होती आणि तिचं संगोपन करत होती. म्हणजे वेळ आल्यावरती तिचा उपयोग आपल्याला करता येईल. केळीच्या पानावरती जेवण केल्यानंतर आपल्या पचनक्रियामध्ये जे काही दोष असतील ते संपूर्ण निघून जाण्यास मदत होते. म्हणजेच काय, केळीच्या पानामध्ये पॉलिफेनॉल नावाचा एक असा घटक आहे की जी आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करत असतो. ही गोष्ट आपल्या हिंदू संस्कृतीने आपल्याला अगोदर सांगितली होती. फक्त काळानुरूप ही गोष्ट थोडीशी मागे पडत गेली. तीच गोष्ट आजीबाईने आपल्या बटव्यामध्ये एकदम व्यवस्थित सांभाळून ठेवली होती. ही केळीच्या पानावरती जेवण केल्यानंतर पचनक्रिया सुधारते. केळीच्या फुलांची भाजी केल्यानंतर भाजी तर उदार तर लागतेच, पण केळीच्या फुलांमध्ये असणारे सूक्ष्म अन्नद्रव्य आणि ई जीवनसत्वाचा मोठा साठा आपल्या शरीरातील झीज भरून काढण्यासाठी मदत होते. केळीची फळं आपण सर्वच जण खातो. तीच जर शुद्धतेची फळं आपण खाल्ली तर आपल्या वजन वाढीसाठी आणि आपल्या तब्येतीबद्दल जेवढे काही दोष असतील ते दोष निघून जाण्यासाठी केळीच्या फळांचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. या संपूर्ण गोष्टींचा फायदा आपल्याला एकत्रितपणे घेता यावा म्हणून केळीसारखी वनस्पती आजीबाई तिच्या परसबागेमध्ये स्वतःच्या हाताने लावून तिचं संगोपन करत होती. धन्यवाद माऊली.